ठीक आहे, आता त्यांच्या वाक्याचा निश्चितच त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही, परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. 2 तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ. सिडको घोटाळ्याची चौकशी होणार आहे, चौकशी समिती नेमलेली आहे. आता चौकशी समिती नेमलेली, चौकशी समिती आलेली आहे. त्याच्यात जिल्हाधिकारीपासून तर डिव्हिजनल कमिशनरपासून सर्वजण आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत. ते मिळून चौकशी करतील. जे सत्य आहे ते समोर येईल, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल. आता या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर मग त्यांनीच चौकशी करावी, त्यांनीच न्याय द्यावा. म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या. योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. 2 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दिसेल. महाविकास आघाडी फुटेल, महायुती फुटेल असं बोललं जाते. नेमकं काय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे आणि युतीच्या नेत्यातली महाविकास आघाडीतल्या नेत्यांची वक्तव्य पाहिली तर काहीतरी त्याला वाटतं की हा कुछ तो गडबड आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान केले होते. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, छोटी निवडणूक आहे, म्हणून लोकल ठिकाणी त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा असं सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी युती ज्या पक्षाशी व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही. कोणी कोणत्या दुसऱ्या पक्षाशी करतंय, कोणी नाही अपक्ष म्हणजे स्वतंत्र लढतंय. असे सगळे प्रकार झाल्यामुळं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होईल असं काही लोकांचा अंदाज आहे. परंतु याची दखल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील. महिला योजनेमुळे देशातील 12 राज्याची तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय आणि हे सगळं आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक समजलं जातं. ज्या योजना सुरू केलेल्या आहेत मोफत नाही, योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिलाला सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या आहेत. महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये महिलांचं स्थान जे दुय्यम समजल्या जायचं त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हा प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय, तिजोरीमध्ये थोडा खडखडाट दिसतोय, परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करत आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे लोक तुम्हाला म्हणत होते 50 खोकेवरून चिडवत होते. आता भाजपाचे पण लोक म्हणायला लागले की 50 खोके हे खरं आहे. हिंगोलीच्या आमदारांनी हे मीडिया समोर सांगितलं. अहो यांना काय माहिती, हे ते काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं? ज्यांना काही माहित नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखंच बोलायला लागलेत. त्यांना सर्व कळायला लागले. त्याच्यामधले करते धरते आम्ही आहोत ना, मी होतो ना, आम्हाला माहिती आहे ना. परंतु असे बचकाने विधानं करून विद्वानासारखं पुन्हा एकदा आपला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याची दखल वरिष्ठ नेते घेत आहेत. भाजपचे तानाजी मुटकुळे म्हणाले, नाही ऑलरेडी असे हे बातम्या सगळे हे वरिष्ठ लोक दखल घेत असतात, नेते लोक याची दखल घेतात आणि त्यांना तो काय समज दिला असेल नसेल तो त्यांना आणि त्यांच्या दोघातच झालेला तो संवाद आहे. काल राज आणि उद्धव यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आणि महानगरपालिकेत एकत्र यायचं हे निश्चित झाले असं बोललं जातंय. आता 13वी कालची बैठक होती. 13व्या बैठकीमध्ये आणखी निकाल त्यांचा लागलेला नाही. हे सगळं फक्त सूत्रांकडून तुम्हाला समजलेलं आहे. तशी कोणतीही युतीची बैठकीमध्ये जर फायनल झालं असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी ते जाहीर करायला पाहिजेत. त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत बाहेर आलेलं नाही. याचा अर्थ युती झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय. परंतु त्यांच्यामध्ये असलेली अडसर काँग्रेस असेल, शरद पवारचे राष्ट्रवादी असेल, यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक जोपर्यंत त्यांची होत नाही तोपर्यंत युती झाली असं म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. अनेक मंत्र्यांना अजून बंगले मिळाले नाही. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष
सरकारी मंत्र्याचा एक सरकारी बंगला मंत्र्याचा बंगला वापरतात हा न्याय कुठला? नाही, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, यावर मला भाष्य करायचा अधिकार पण नाही. भाजपचंच दुसरं एक फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर फडकवून काढून आशिष देशमुख उघडपणे सभेत धमकी देत आहेत. आता काय कापून नाही आहे, ते फडकवून आहे. मी ऐकलंय व्यवस्थित. कापून त्याचा अपभ्रंश केला, फडकवून काढू आहे. आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या. आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांना अडचणीत आणत आहात, याचं भान ठेवलं पाहिजे.